वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत. आजच्या चिंतनाचा श्लोक आहे, विचारोनी बोले विवंचोनी चाले, तयाचे संतप्त ते निवाले, बरे शोधल्या विन बोलू नको हो, जनी चालने शुद्ध नेमस्त राहो. श्रीराम. मंडळी, समर्थ या श्लोकामधून सज्जन माणसांचं बोलणं आणि चालणं कसं असतं आणि त्याच्यामुळे जगाला काय उपयोग होतो ते समर्थ या ठिकाणी सांगतात. की बाबा, आपल्याला जर श्रेष्ठ व्यक्ती जर व्हायचं असेल तर मनुष्यानं सज्जनांच्या बोलण्याचा, सज्जनांच्या चालण्याचा विचार करावा आणि त्याप्रमाणे आपला आचरण आणि विचार असावेत हे समर्थ या ठिकाणी सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात, विचारोनी बोले विवंचोनी चाले. जी मोठी माणसं असतात, जे संत असतात, ते महात्मे असतात, ते विचारोनी बोले म्हणजे विचार करतात आणि नंतर बोलतात. त्यामुळे त्यांच्या बोलण्यामध्ये दोष निर्माण होत नाही, त्यांच्या बोलण्यावरती कोण आक्षेप घेऊ शकत नाही, त्यांचं बोलणं खोडून काढण्याचा त्या ठिकाणी कोण प्रयत्न करत नाही. कारण का, तर बोलायच्या आधी ते खूप विचार करतात आणि मग सारा विचार करून मग जे योग्य असेल ते बोलतात. पण मंडळी, तुमचं माझं बऱ्याच वेळेला असं व्यवहारामध्ये असं होतं, आपण मनात आलं की ते बोलून टाकतो. मनात आलेलं ते सगळंच बोलावं असं काही नाही आहे. आणि मनात येईल ते जर सगळं आपण बोलत राहिलो तर आपली समाजामध्ये काय अवस्था होईल हे सांगता येणार नाही. असं आहे की मनात काय विचार यावेत, मनात काय संकल्प यावेत हे आपल्या हातामध्ये नाही आहे. पण आपण त्यातलं काय बोलावं आणि काय न बोलावं हे मात्र आपल्या हातात आहे. त्याच्यावरती आपलं नियंत्रण आहे. जसं डोळ्याला झडपा आहे, डोळे झाकू शकतो आपण, पण कानाला झडपा आहेत का? कान बंद करून घेण्याला झडप नाही आहे. डोळ्याला मात्र झडप दिलेली आहे. पापण्या बंद केल्या की डोळे झाकले जातात. त्यामुळं काय ऐकावं हे आपल्या हातात नाही, पण काय बघावं हे मात्र आपल्या हातात आहे. पण ऐकायला येतच कान उघडे असल्यामुळे काय पण ऐकायला येऊ शकतं. पण डोळ्याने बघण्याचा गोष्ट मात्र आपण विचार करून ते पाहावं की पाहू नये हे ठरवण्याचा अधिकार आपल्याला आहे. तसं मनामध्ये काय विचार यावेत हे आपल्या हातात नाही. कोणाबद्दलही काहीही आणि कसलेही विचार आपल्या मनात येऊ शकतात. अगदी विचार करू नये असले विचार सुद्धा मनात येतात. म्हणून ते लगेच तोंडावाटे बोलून दाखवावेत का? आणि ते जर बोलले तर त्याचा परिणाम काय होईल हे मात्र सांगू शकत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, विचारोनी बोले. बोलण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करावा आणि नंतर तो शब्द योग्य आहे का, त्याचा समोरच्यावरती परिणाम काय होईल, चांगला होईल का वाईट होईल, या सगळ्या गोष्टीचा विचार करून मग ते बोलावं. ह्याला योग्य बोलणं म्हणतात. मंडळी, सध्याच्या युगामध्ये तर खूप कठीण परिस्थिती झालेली आहे. जी मोठी माणसं म्हणून घेतात, जे समाजासमोर ज्ञान सांगणारे, कीर्तन, प्रवचन, व्याख्यानाद्वारे प्रबोधन करणारे अशी जी माणसं आहेत, त्यांनी तर खूप सावध राहायला पाहिजे या बाबतीत. कारण असं आहे की एखादा शब्द जर चुकीचा बोलण्यातून, आपल्या व्याख्यानातून, प्रवचनातून, कीर्तनातून जर गेला तर तो शब्द तेवढाच पकडला जातो, तेवढीच त्याची व्हिडिओ क्लिप केली जाते आणि ती व्हायरल केली जाते. आणि ती व्हायरल झाल्यानंतर मग जो काही सगळा गोंधळ निर्माण होतो समाजामध्ये, निष्कारण मनस्ताप सगळ्यांना त्या ठिकाणी होत असतो. बोलणाऱ्याचा हेतूही तसा नसतो की ते बोलावं, किंवा त्या हेतूनं ते एखादी गोष्ट तो बोललेला नसतो, पण त्याच्या पाठीमागचा बोडका आणि शेंडा हे न बघता फक्त 2 शब्द मधले घेतले जातात आणि तेच आक्षेपार्ह शब्द म्हणून व्हायरल होतात आणि त्याचा मनस्ताप सगळ्यांना भोगावा लागतो. हे आपण आता कितीतरी महाराज लोकांच्या व्हिडिओ क्लिप ऐकून बघून आपल्या लक्षात येतं. तेव्हा या गोष्टीचं समर्थाने सांगितलेलं फार महत्त्वाचा सिद्धांत आहे की विचारोनी बोले. आधी खूप विचार करावा की या विधानाचा काय परिणाम होईल, काय अर्थ होईल, किंवा कोण कसा उपयोग त्या विधानाचा करून घेतील. ही जबाबदारी व्यक्तीचं काम आहे. म्हणून समर्थ म्हणतात, विचारोनी बोले. विचार करून बोलावा आणि विवंचोनी चाले. विवंचना म्हणजे त्याचा बारीक सारी गोष्टीचा सारासार विचार करून त्याप्रमाणे चालावे. ते चालावे या शब्दाचा अर्थ
चालणे म्हणजे फक्त जमिनीवर पायानं चालतो आपण त्याला चालणं असं इथं अर्थ नाही घ्यायचा, अभिप्रेत नाही आहे. चालणे याचा अर्थ आपलं चारित्र्य, आपला जीवनक्रम अतिशय शुद्ध, विचारपूर्वक, निर्णयपूर्वक आणि योग्य असावा. आणि आपल्या बोलण्यामध्ये आणि आपल्या चालण्यामध्ये साम्य असावं, कुठंतरी त्याच्यामध्ये एकरूपता असावी. नाहीतर बोलणं एक आणि चालणं एक असं जर असेल तर मग त्या माणसाला त्या ठिकाणी समाजामध्ये मोठा मान सन्मान किंवा त्याचं त्या ठिकाणी लोक आदर करत नाहीत. त्याचा का करत नाहीत? ते म्हणतात बोलतोय एक आणि चालतोय, बोलणं वेगळं आणि चालणं वेगळं. म्हणून तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलंय की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. तो ज्याप्रमाणे बोलतो म्हणजे जे तत्वज्ञान सांगतो तेच तत्वज्ञान त्याच्या आचारामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये, चारित्र्यामध्ये आपल्याला दिसतं. असा जो कोणी महात्मा असेल त्याची वंदावी पावले, त्याच्या पावलांना नमस्कार करावं, हेच खरं त्या ठिकाणी असणारे श्रेष्ठत्व आहे. नाहीतर आजकाल ब्रह्मज्ञान सांगणारी खूप माणसं झाली आहेत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म असं म्हणतात. जगाला कीर्तनामध्ये मोठमोठ्यांदा सांगतात विष्णुमय जग, सर्वम विष्णुमयम जगत असं म्हणतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हणतात आणि भावाभावात एकमेकांच्या लाताळ्या, मारामाऱ्या, भांडणं करत बसतात. कुठला विष्णुमय जग? हे कठीण आहे. समजणाऱ्या माणसाने तर याच्यावरती संयम ठेवला पाहिजे, संयमित बोललं पाहिजे, संयमित वागलं पाहिजे. आपण जो धर्म स्वीकारलेला आहे, ज्या धर्माचे अनुयायी आपण आहोत, त्या धर्माच्या गोष्टी आपण बोलतो तेव्हा त्या बोलण्यामध्ये आणि आपल्या आचरणामध्ये कुठंतरी साम्य असायला पाहिजे, हे समर्थाने या ठिकाणी सांगितलंय. म्हणून विचारोनी बोले विवंचोनी चाले. महाराज म्हणतात असा जो महात्मा असतो तयाचेनी संतप्त तेही निवाले. जगामध्ये संसाराच्या त्रासाने, त्रिविध त्रासाने संतप्त झालेले जे जीव आहेत, म्हणजे सामान्य माणसं आहेत, त्या सामान्य माणसाला कोणाचा तरी आधार हवा असतो, कोणाचं तरी जीवनामध्ये मार्गदर्शन हवं असतं. त्याच्यासाठी ते इकडं तिकडं तडफडत असतात, धडपडत असतात की कोण आपल्याला असा मार्गदर्शक भेटेल का, कोण आपल्या जीवनाला दिशा देणारा भेटेल का, अशा शोधामध्ये ते असतात. तेव्हा असा महात्मा जर त्या संतप्त झालेल्या जीवांना, त्रिविध तापाने पोळलेल्या जीवांना जर महात्मा भेटला तर त्याच्या दर्शनानं, त्याच्या आचारानं, त्याच्या विचारानं, त्याच्या बोलण्यानं ते संतप्त झालेले जीव सुद्धा निवतात. म्हणजे काय होतं, त्यांच्या सांसारिक पारमार्थिक ज्या अडचणी असतात त्या महात्म्याच्या कृपेने दूर होतात किंवा त्याच्यावरती मार्ग सापडला जातो आणि ते संतप्त झालेले जीव शांत होतात. एवढी ताकद संतांच्या या असणाऱ्या सानिध्यामध्ये, संतांच्या संगतीमध्ये आहे. म्हणून तुका म्हणे निवेतणू रजकणू लागता. इथं रजकणू म्हणजे पायाची धूळ फक्त एवढाच अर्थ घ्यायचा नाही. रजकणू म्हणजे त्यांच्या आचरणाचा असणारा एक अंश जरी आपल्याला मिळाला त्या महात्म्यांच्या, तर आपलंही जीवन त्या ठिकाणी सुगंधित होऊ शकतं, आनंदित होऊ शकतं. म्हणून तयाचेनी संतप्त तेही निवाले. म्हणून समर्थ पुढे सांगतात की बाबा मनुष्यानं काय करावं, बरे शोधल्यावे न बोलू नको हो. शोधल्याशिवाय म्हणजे आपण जे बोलणार आहोत त्याचा शोध घ्यावा अगोदर. त्याचा अर्थ काय होतो, त्याचा संदर्भ कुठं आहे, त्याचा काय संबंध, कशाशी संबंध येतो, ह्या सगळ्याचा अगोदर शोध घ्यावा आणि मग ती गोष्ट बोलावी. अन्यथा एकदा बोललेला शब्द पुन्हा मागं घेता येत नाही. आपण म्हणतो व्यवहारामध्ये की मी माझे शब्द मागं घेतो. अरे काय मागं घेतोस? ते शब्द गेले कधी तर निघून, ते आता मागं कसे घेता येतील? एखाद्याला शिवाय द्यायच्या म्हणायचं मी माझे शब्द मागं घेतो, आता दिलेल्या शिवाय कशा मागं घेता येतील? सुटलेला बाण मागं घेता येतो का कधी? तसं सुटलेला बाण आणि तोंडातले गेलेले शब्द हे मागे घेता येत नाहीत. हा, फार तर एवढं आपण म्हणू शकतो की माझ्याकडून चूक झाली त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो, चुकीबद्दल क्षमा मागतो, हे म्हणणं योग्य आहे. पण मी माझे शब्द मागं घेतो हे संपूर्णपणे मूर्खपणाचं बोलणं आहे. शब्द कसे मागं घेता येतील एकदा बोललेले? बिलकुलच शक्य नाही. तसं बोलूच नाही कधी. मी हे बोलायला नको होतं, चुकीनं बोललो, अनावधानानं बोललो, त्याबद्दल मी क्षमा मागतो, इथंपर्यंत ठीक आहे. बऱ्याच कीर्तन प्रवचनामध्ये सुद्धा महाराज मंडळी असं म्हणतात, चुकीचे शब्द असतील ते मला परत करा. आता त्यांना कसे परत करायचे काय माहिती, कसे परत करता येतात, घेतात तरी कसे परत, हे मला काही कळालं नाही, अजूनपर्यंत कळालेलं नाही. तेव्हा
आपण विचारच करत नाही की आपण काय बोलतो आणि त्याचा अर्थ काय होतो. समर्थांनी सगळ्या संतांनी या गोष्टीबद्दल फार आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून विचारूनी बोले म्हटलेलं आहे. विचारून त्या ठिकाणी बोललं पाहिजे. म्हणून पुढच्या ओळीमध्ये समर्थ म्हणतात, बरे शोधल्या विन बोलू नको हो, आणि जनी चालणे शुद्ध नेमस्त राहो. आपलं चारित्र्य, आपलं जीवन महात्म्याचं, मोठ्या माणसाचं शुद्ध आणि नेमस्त असावं. शुद्ध म्हणजे काय? शुद्ध याचा अर्थ कोणत्याही डाग त्या चारित्र्याला आपल्याला लागलेला नसावा. अर्थात असं जीवन जगणं समाजामध्ये तेवढं सोपं नाही आहे, फार कठीण आहे. फक्त महात्मेच अशा जीवनामध्ये अग्रेसर होऊ शकतात. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींचं वर्णन करत असताना नाथ महाराजांनी एक फार महत्वाचा शब्द वापरला आहे, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. निष्कलंक अशा प्रकारचं जीवन त्यांचं असतं, महात्म्यांचं असतं. कोणताही कलंक ते लागू देत नाहीत. आपण तितक्या उंचीला जाणं आपल्याला सामान्य माणसाला शक्य नाही, परंतु कमीत कमी आपलं जीवन कलंकित असा एवढा प्रयत्न आपण करू शकतो. प्रयत्न करावा. समर्थांनी प्रयत्नवादाला फार महत्व दिलेलं आहे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता, त्यातून तेलही गळे, असं समर्थ म्हणतात एका ठिकाणी. तेव्हा प्रयत्नवादाला या ठिकाणी महत्व दिलेलं आहे. म्हणून जनी चालणे शुद्ध आणि नेमस्त राहो. शुद्ध असावं म्हणजे निष्कलंक असावं आणि नेमस्त असावं. महापुरुषांचं जीवन हे नेमस्त असतं. त्याने आपल्या मनाला, आपल्या इंद्रियांना, आपल्या देहाला सर्व प्रकारच्या नियमामध्ये योग्य प्रकारे बांधलेलं असतं. म्हणून त्यांच्या जीवनात कोणताही आणि कसलाही गोंधळ कधी होत नाही. परिस्थिती कोणती जरी आली, चांगली आली, वाईट आली, सुखाची आली, दुःखाची आली, तरी ते स्वतः नेमस्त असतात. त्यामुळं त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची खळबळ, गोंधळ हा त्यांच्या आयुष्यात निर्माण होत नाही. हे त्यांच्या जीवनाचं असणारं वैशिष्ट्य आहे. म्हणून आपण सामान्य माणसाने काय करावं? त्यांचा आदर्श घ्यावा. त्यांच्या जीवनातल्या ज्या योग्य गोष्टी आहेत, आपल्याला म्हणजे सगळं त्यांचं योग्य आहे, पण आपल्यासाठी जे आचरणीय आहे, आपल्यासाठी जे शक्य आहे, ते आपण त्यांच्या जीवनातून घेऊन आपलं जीवन तसं बनवावं. हे समर्थांनी या ठिकाणी तुम्हाला आणि मला या बोधाच्या माध्यमातून समर्थांनी सांगितलेलं आहे. तेव्हा मंडळी, या श्लोकाचं असणार हे चिंतन आपल्याला कसं वाटलं ते जरूर कळवा. आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत जे आध्यात्मिक आवडीचे आपले परिचित मंडळी असतील त्यांच्यापर्यंत याची माहिती जरूर द्या. भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.